चांगलं बोलावं. पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो है डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय. आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात, कशावर चर्चा करतो आपण. तुम्ही आदरणीय पवार, मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषणं कधीतरी काढून बघा. किती मोठे नेते ह्या जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात. आता कशावर आपण चर्चा करतो. कबूतर, कुत्रे, काय हरकत नाही चर्चा करा, पण 5 दिवसावर करा. कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का मला. ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण. तुम्हाला ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सरसकट कर्जमाफी केली, आणि मी म्हणलं होतं झूठ बोले नाही होगा. झालं का नाही झाली का कर्जमाफी. एवढा ओला दुष्काळ झालाय. फक्त बगरे सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात.